अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध यामुळे भारताला याचा मोठा धोका असल्याचं यामध्ये आता सांगण्यात आलं आहे। याचे गंभीर परिणाम भारतातही सध्याला पाहायला मिळू लागले आहेत। सर्व आर्मी यंत्रणा, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर या ठिकाणी आले आहेत। कधी काय होईल याचा अंदाज आता लागेना झालाय। इराण या देशाचा इतर देशामध्ये कोणताही संबंध नसताना या ठिकाणी 8 देशांमध्ये बॉम्बस्फोट करायला आता सुरुवात सकाळपासून केल्या। त्यामुळे भारताची मिलिटरी पूर्णपणे आता जागी झाल्याचं पाहायला मिळतंय। कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं अशा प्रकारचं संपूर्ण जगामध्ये वातावरण तयार झाल्याचं पाहायला मिळतंय। काल मध्यरात्री इराणचे पंतप्रधान यांचा अमेरिकेने केलेल्या बॉम्बस्फोटामध्ये जागीच मृत्यू झाला। त्यांचं नाव आहे अयातुल्ला अली खामेन। हे इराणचे सुप्रीम लीडर 1989 मध्ये यांच्या हातात इराणची ताकद एकवटली गेली होती आणि तेव्हापासून मागील 37 वर्ष खामेन या पंतप्रधानांनी आता इराणवर राज्य केलं होतं। इतकं मोठं वर्चस्व 37 वर्ष असताना सुद्धा अमेरिकेने रात्री फक्त 2 तासामध्ये त्यांना जागी संपवल्याचं आता पाहायला मिळतंय। इतकी प्रचंड ताकद अमेरिकेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। इराणचे हे पंतप्रधान होते, जे निर्णय ते घेत होते तेच त्या ठिकाणी चालत होते। तिथे लोकशाही चालत नव्हती तर हुकुमशाही चालत होती। त्यांना विरोध करणारे त्यांनी गेल्या 37 वर्षांमध्ये टिपून या ठिकाणी त्यांनी संपवले होते। म्हणजे त्या पंतप्रधानांना ज्यांनी विरोध केला होता त्यांना जागीच त्यांनी संपवलं होतं। तर नागरी आता उठावा नाही, म्हणजे जे मोर्चे वगैरे काढतात त्यांना डोकं वर काढू देण्यात आलं नव्हतं। अर्थात इराणमध्ये खामेनना विरोध सुद्धा या ठिकाणी जनता करत होती। पण अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये खामेनने त्यांचा 28 फेब्रुवारीला मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूचे संकेत थेट आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिले आणि त्यानंतर रविवारी 1 मार्चला खामेनने यांच्या मृत्यूची पुष्टी करणारी बातमी सुद्धा अधिकृत आली। त्यानंतर इराणमध्ये काही ठिकाणी नागरिकांनी शोक व्यक्त केला, तर काही नागरिक या मृत्यूनंतर आनंद देखील होते, कारण तिथे जास्त करून हुकुमशाही चालत होती। कारण त्यांना आशा आहे इराणमध्ये आता सत्ता पालट होण्याची, इराणमध्ये या ठिकाणी होऊ शकतं, नवा सुप्रीम लीडर येण्याची या ठिकाणी आता खामेनी यांच्या मृत्यूनंतर शक्यता वर्तवण्यात आल्या। इराणचा सुप्रीम लीडर कोण होणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या मर्जीतला माणूस होणार की खतरनाक लष्करशाह प्रमुखातला होणार? व्हिडिओच्या माध्यमातून आता सविस्तर माहिती जाणून घेऊयात की भारताला या युद्धामुळे कोणता परिणाम भोगावा लागू शकतो, तसेच काय महाग होऊ शकतं। तसेच या ठिकाणी इराणचे जे पंतप्रधान आता या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि या ठिकाणी अमेरिका आणि इराण या ठिकाणी देशामध्ये जो संघर्ष पेटलाय यामध्ये कोण पाठिंबा कोणत्या माध्यमातून होईल, भारत कोणत्या देशाला पाठिंबा देईल, सर्व काही अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। अमेरिका इस्रायलच्या ऑपरेशन आता एपिक्युरी अंतर्गत इराण मधले सगळे मोठे लीडर टार्गेटर होते, ज्यात अर्थातच सर्वात महत्त्वाचे मोठे नेते होते इराणचे सर्वोच्च नेते पंतप्रधान अयातुल्ला अली या ठिकाणी खामेनी यांचा समावेश होता। या ठिकाणी एका मीटिंग मध्ये ते आता असताना खामेनी यांच्या पॅलेसमध्ये होते। त्या पॅलेसवर अमेरिकेने हल्ला केला, त्यानंतर तिथूनच त्या ठिकाणी आता फक्त धूरच दिसत होता। इतका भयंकर या ठिकाणी आता तो या ठिकाणी हल्ला झाला की त्या ठिकाणी फक्त ढिगारा आणि या ठिकाणी युद्धाला तोंड फुटलेलं आता धूरच दिसत होता। खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सर्वोच्च नेत्याचं पद आता रिकाम आहे आणि एक प्रश्न सातत्याने उभा राहतोय, ते म्हणजे आता पद कोणाला मिळणार? इराणमध्ये सुप्रीम लीडरचा उत्तराधिकारी कोण होणार हे थेट निश्चित नसलं तरी आता 88 शिया आता धर्मगुरूंची असेंब्लीमध्ये आता एक संस्था येते। त्या खामेनी यांचा मृत्यूनंतर ही संस्था इराणचा सुप्रीम लीडर ठरेल, आता हे या ठिकाणी आता स्पष्ट होत आहे। मग आता हे युद्ध नेमकं कधी थांबणार, कोणत्या तारखेला युद्ध थांबणार आणि या युद्धाची सुरुवात कशा पद्धतीने झाली आणि युद्ध झाल्यानंतर नेमका आता काय परिणाम होणार आणि नेमकं युद्ध थांबवण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल, कधीपर्यंत युद्ध थांबू शकतं का आणखी वाढू शकतं, हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराणची सत्ता पूर्णपणे या ठिकाणी बळकट झाल्या, कारण अमेरिका आणि इस्रायल या बलाढ्य देशाने अमेरिकेवर आता या ठिकाणी अमेरिकेच्या मदतीने इराणवर हल्ला केलाय। त्यामुळे यांची सत्ता उलटवण्याचे अनेक प्रयत्न आतापर्यंत झाले होते, ते त्यांनी या ठिकाणी आता पूर्णपणे संपुष्टात आणले। आपल्याच हातात इराणची सत्ता राहील यावर त्यांनी बारीक लक्ष आतापर्यंत ठेवलं होतं। त्यामुळे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून थेट कोणाचंच नाव आता कधी पुढे येऊ शकत या ठिकाणी अंदाज सांगता येत नाही।
पण मागच्या काही महिन्यात खामेन जे पंतप्रधान या ठिकाणी आता जे वारलेत, जे इराणचे होते, ते उघडपणे इस्रायल आणि अमेरिकेच्या टार्गेटवर होते। त्यामुळे त्यांनी स्वतःचा आपला उत्तराधिकारी निवडण्यासाठी पाऊल उचलली होती। अशा बातम्या आल्या होत्या की खामेन यांनी आपल्या उत्तराधिकारी निवडण्यासाठी मल्टी लेयर सेक्शन प्लॅन आधीच बनवला होता। ज्यांनी स्वतः अपॉइंट केलेले लष्करी अधिकारी होते, राजकीय नेते होते, अशी लोक होती की ज्याने खामे मारले गेल्यानंतर आता राजकीय लष्करी निर्णय घेतील। पण अमेरिका आणि इस्रायल हल्ल्यात खामेनी ज्यांना आता रिप्लेसमेंट म्हणून तयार केलं होतं, त्यातलेही अनेक जण मारले गेल्याचं सांगितलंय। खामेने जे पंतप्रधान इराणचे यांच्या मृत्यूनंतर आता या ठिकाणी 3 शक्यता वर्तवल्या जात आहेत। इराणमधली इस्लामी राजवट अशी सुरू राहील, इस्लामी राजवट बदलली जाईल किंवा मिलिटरी टेकओव्हर करेल। सामान्यपणे असेंब्ली किंवा या ठिकाणी आता सुप्रीम लीडर घोषित केला जाऊ शकतो, पण सध्या इराणचे प्रत्येक लीडर्स धोक्यात आहेत। त्यांच्यावर कधी अजून पण या ठिकाणी हल्ला होऊ शकतो, अशी परिस्थिती सध्याला अमेरिकेने आता वर्तवली आहे। त्यामुळे त्यांची प्रायोरिटी सध्या तरी स्वतःचा जीव वाचवण्याची आहे। त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये आता इराणमध्ये लष्करशहाच्या हातात कंट्रोल येऊ शकतो। अशा लष्करशहा जो आता इस्रायल आणि अमेरिकेचे हल्ले डायरेक्ट करू शकतो आणि इस्लामी राजवटीच्या विरोधातला जनतेचा रोष कमी करू शकतो। आता अमेरिकन इंटेलिजन्सने इराणवर हल्ला करण्याआधी काही अंदाज वर्तवलेत। त्यानुसार जर आता पंतप्रधान आता इराणचे जे मारले गेलेत, तर खामेनेही मारले गेले, तर त्यांची जागा इराणच्या लष्करातले किंवा इस्लामिक त्या ठिकाणी गार्ड कॉप्स म्हणजेच IRCGC मधले टॉपचे अधिकारी आता होऊ शकतात। पण तसं प्रत्यक्षात घडलं तर फक्त या ठिकाणी मिडल ईस्ट नाही तर सगळं जग वेटेला या ठिकाणी आता धरलं जाऊ शकतं। मुळात IRCGC हा इराणच्या मिलिटरीचा पॅरलल फोर्स आहे। इराणच्या लष्कराकडे आता देशांतर्गत सुरक्षेचं काम आहे, तर इराणच्या शस्त्रांचा सामना करण्याचं काम IRCGC कडून या ठिकाणी केलं जातं आणि IRCGCच्या अंतर्गत 5 वेगवेगळ्या युनिट्स या ठिकाणी येतात। जवळजवळ 10 लाख सैनिक IRCGC साठी काम करतात। त्यातलं आता IRCGC असं या ठिकाणी त्यांना ट्रेन केलंय की खामेनी असो किंवा नसो, तुम्हाला इस्रायल अमेरिकेच्या विरोधात त्या ठिकाणी रिटॅलिएट करायचंच आहे, म्हणजे त्यांच्यासोबत युद्ध करायचंच आहे असं सांगितलंय। त्यामुळे जर इराणचा सुप्रीम लीडर या ठिकाणी IRCGC मधून या ठिकाणी बनला तर युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्ह अजिबात दिसत नाहीत। सध्या या ठिकाणी आता काय झालंय, अमेरिका इस्रायलचे हल्ले मॅनेज करण्याची जबाबदारी देण्याची आता आलेली आहे। सध्या इराणमधली परिस्थिती अशी आहे की जिथे मिलिटरीला आणि IRCGCला हल्ले थांबवा किंवा हल्ले कमी करा असं सांगणारा सध्याला कोणीच नाही। त्यामुळेच कोणताही आता लष्करशहा इराणचा सुप्रीम लीडर जरी बनला तर सगळं जग धोक्याच्या छायेत येणार आहे। मग सुप्रीम लीडर म्हणून त्या ठिकाणी आता कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत, तर पहिलं नाव चर्चेत आहे गुलाम हुसेन हे या ठिकाणी मोठे नेते आहेत, ते त्यांच्या मर्जीतले आहेत। ते मागच्या 5 वर्षापासून 2021 पासून इराणचे मुख्य न्यायाधीश आहेत। खामेनी यांच्या स्वतःचे त्यांनी नियुक्ती केली आहे। इराणमध्ये या ठिकाणी मोहसेनी यांची इमेज प्रचंड कट्टरवादी नेत्याशी आहे। त्या ठिकाणी कठोर निर्णयामुळे त्यांना कित्येकदा इराणमधलं उदारमतवादी गटांचा विरोध सहन करावा लागायचा। त्यांच्या विरोधात गेलेल्या मानवाधिकार प्रकरणामुळे अमेरिका आणि युरोपकडून त्यांच्यावर अनेक निर्बंध सुद्धा लादण्यात आले होते। त्यांचा स्वतःचा अमेरिकेला असलेला विरोध आणि इराणमधील कट्टरवादी इमेज या 2 गोष्टींमुळे आता खामेनी यांच्याकडून या ठिकाणी मोहसेनी यांचं नाव सर्वात पुढे या ठिकाणी आल्याचं आता पाहायला या ठिकाणी मिळू लागलंय। आता ते इराणचे पुढील सुप्रीम लीडर या ठिकाणी होऊ शकतात। दुसरं नाव या ठिकाणी आता इराणच्या पंतप्रधानांसाठी आता या ठिकाणी आता होऊ शकतं, ते म्हणजे अली असगर या ठिकाणी आता हिजाजी। इराणमध्ये इस्लामी राजवट आता आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती। जवळपास या ठिकाणी 40 वर्षापासून ते आता खामेनी यांचे जवळचे सहकारी मानले जातात। त्यांची ओळखच खामेनी यांच्यानंतरची ताकद अशी होती, ते इराणचे चीफ ऑफ स्टाफ आहेत। सुरक्षा यंत्रणा, लष्कर, इराणच्या इंटेलिजन्स सर्व्हिसमधला दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांच्या नावाला खामेनी यांच्या इतकी प्रसिद्ध नसली तरी इराणच्या सत्ता आता राजकारणातली सूत्र हलवण्याची हिताजी पडद्यामागून ॲक्टिव्ह असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं। पण आता इस्रायलने 28 फेब्रुवारीला केलेल्या हल्ल्यात हिजाजी यांचा मृत्यू झालाय असा दावा केला जातोय। त्याला इराणकडून अजून तरी आता अधिकृतपणे पुष्टी सध्याला तरी देण्यात आलेली नाही। तिसरा आणि सगळ्यात जास्त चर्चेत इराणच्या पंतप्रधानांचं या ठिकाणी नाव येते, ते म्हणजे मुस्तफा खामेनी आयाला। तर याचा दुसरा मुलगा आहे 2024 मध्ये आयातुल्ला खामेन
आजारी असताना त्यांनी मुस्तफा यांना आपला उत्तराधिकारी म्हणून नेमल्याची चर्चा होत आहे। याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली नाही। काही रिपोर्टनुसार इराणच्या असेंब्ली आता एक्सपर्टने 26 सप्टेंबर 2024 लाच नवीन सर्वोच्च नेत्याची या ठिकाणी आधीच निवड केली होती आणि आयातुल्ला खमे यांनी असेंब्लीच्या 60 सदस्यांना बोलवून गोपनीय आता पद्धतीने उत्तराधिकारी निवडण्याची निर्णय या ठिकाणी सांगितला होता। 2009 मध्ये इराणने आपल्या नागरिकांचे आंदोलन सुरू होते जे मुस्तफा यांच्या आदेशानंतर चिरडण्यात आलं होतं अशी चर्चा यामध्ये आता सांगितली आहे। अप्रत्यक्षपणे त्यांच्या हातात सूत्र असल्याची चर्चा होती कारण इराणच्या लष्करापासून ते इंटेलिजन्स पर्यंत अनेक ठिकाणी आता मुस्तफा यांच्या मर्जीतली लोक या ठिकाणी स्वतःहून बसवली होती। सुरुवातीला त्यांचं नाव इराणचे भावी राष्ट्रपती म्हणून आता पुढे आलं होतं, पण याला आयातुल्ला खमे यांच्या मृत्यूनंतर नाव आता पुढचे लीडर म्हणून आता चर्चेत आहे। इराणमधल्या अनेक गट मुस्तफा यांच्या नावाखाली आग्रही सुद्धा आहेत। आता या चर्चेत असलेल्या 3 नावापैकी ट्रम्प आणि नेत्यांनी एकाही नावाखाली अनुकूल नसताना हे उघड सत्य आहे, कारण आता इराणमधील इस्लामी राजवट आता उलटवून टाकायचे आहे आणि त्यासाठी इराणमध्ये सत्ता पालट घडवायचा आहे। यासाठी त्यांच्याकडे असलेला चेहरा आहे रजा पहलवी। इराणमधले आंदोलक इराणचे शेवटचे शहा मोहम्मद रजा यांचा मुलगा रजा पहलवी यांनी इराणमध्ये परत यावं अशी मागणी करत होते। अमेरिकेत निर्वासित म्हणून राहणाऱ्या पहलवी यांनी आता इराणमधल्या आता आंदोलकांना पाठिंबा सुद्धा दिला आहे। त्यामुळे आता नेमकं काय होणार आहे हे बघणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। परंतु हे जे युद्ध आहे तर ते नेमकं कशामुळे झालं तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यापासून आता अमेरिका आणि इराण यांची दुश्मनी होतीच, परंतु खरी भांडणं या ठिकाणी अमेरिका आणि इराणची अजिबात नव्हती, तर खरी भांडणं या ठिकाणी इस्रायल आणि या ठिकाणी फक्त या ठिकाणी इराणची होती। परंतु इस्रायल हा देश फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यापुरता इतकाच त्या ठिकाणी छोटा आहे, परंतु ही भांडणं या ठिकाणी इस्रायल कोणाच्या मदतीने करू शकतं तर अमेरिका या बलाढ्य देशाचे या ठिकाणी याच्या सोबत हात असल्याने हे या ठिकाणी युद्ध पेटल्याची आता संभावना दिसत आहे। त्यामुळे युद्ध थांबण्याची तर सध्याला तर चिन्हे दिसत नाहीत। मग नेमकं काय होतंय हे बघणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही देशाशी आता उघडपणे पाठिंबा सध्याला तरी दिसत नाही, त्यामुळे आपला देश सुरक्षित आहे आणि आपल्या देशाला कोणतेही या ठिकाणी प्रॉब्लेम नाही आहे, कारण कोणालाही पाठिंबा सध्याला तरी दिला नाही। त्यामुळे मोदी सरकारच्या माध्यमातून आपल्या देशातील सर्व जनतेला घरी राहा, सुरक्षित राहा असं सध्याला तरी आव्हान या ठिकाणी करण्यात आलं आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।